वळ्या पुढील महत्त्वाच्या बातमीकडे आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता देशभरात जाणवू लागल्यात। इराण-इस्रायल युद्धामुळे तेथून भारतात होणारा खनिज तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठा खंडित झालाय। नवी मुंबईत गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, त्याचा थेट परिणाम आता दैनंदिन जनजीवनावर होतोय। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता देशभरामध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी इंधन पुरवठा हा खंडित झाल्याने अनेक गॅस पुरवठ्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे। नवी मुंबईमध्ये गॅस सिलेंडर भरण्यासाठी जे ग्राहक आहेत त्यांच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाहायला गेलं इराण-इस्रायल युद्धामुळे तेथील जे तेल साठा होत होता, नैसर्गिक वायू पुरवठा हा होत होता, तो खंडित झाल्याने आता पर्यायाने देशात गॅसचा तुटवडा देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचमुळे कुठेतरी नवी मुंबईतील गॅस जे सप्लाय करतात त्या ठिकाणी कुठेतरी ज्या ग्राहक आहेत त्यांच्या रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकी परिस्थिती काय, कधीपासून रांगा लागली तिथे? 2 दिवस झाले मॅडम। गाडीची लय त्रास, गाडी येत नाही बरोबर, जास्ती गर्दी आहे। कशामुळे झालं असेल? माल नाही येत बरोबर, सर्वसामान्यांना मोठा त्रास होतो या सगळ्या। हो लय त्रास होतो। कधीपर्यंत हे समस्या? काय सांगू शकत नाही, मालच नाही येत काय सांगू। नक्कीच आपण पाहू शकतो की गेल्या 2-3 दिवसांपासून ही जी परिस्थिती या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचा थेट परिणाम हा कुठेतरी गॅस पुरवठ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे। समय पे क्या रहता है, हम लोग के पास 1-2 सिलेंडर एक्स्ट्रा रहता है, लेकिन ये जो लाइन दिख रहा है आपको, ये परेशानी करेगा आगे। तो अभी समझो कल मेरे पास सिलेंडर नहीं तो मैं किसके पास जाऊँ? आपके पास आओ, गवर्नमेंट के पास जाओ, या किधर जाओ? 2-3 दिन हो गया, अभी सिलेंडर नहीं मिल रहा। अपना पास स्टॉक पड़ा था, वो चला रहे हम लोग। 3-4 साल हो गया, अभी तक को प्रॉब्लम नहीं है। अभी गैस का प्रॉब्लम हो रहा है। अभी 4 दिन हो गए, अभी सिलेंडर हम लोग स्टॉक पड़ा था, वो चला रहे। कल से भी बंद करना पड़ेगा। काय मोदी पण जाऊ देत नाही, मी आली मला बाहेरच काढतात आहे। मी किती वेळ उभी राहिली, कामाची सुट्टी करून आलेली, काम तर व्हायला पाहिजे ना, माझं काम पण नाही होते। बाटल्याचं बुकिंग करायचं होत नाहीये। काय सांगते ते सांगतात अजून 2 दिवसांनी या। माझ्या घरात 4 दिवस झाले बाटल्या नाही, मी कशी किती राहणार आहे? मला बाटल्या तर हवेच ना। आता म्हणतात जा, आता तुम्ही आता बुकिंग केली, आता कधी येईल का माहिती नाही, आता कधी येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।